खेळाडू 12 खेळाडू आहे का टेंबेवाडी आपला पाठवाचा इकडे खुर्ची दे त्याला. दोन धावांची पॅनल्टी घेऊन मात्र मैदानामध्ये टेंबेवाडी क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरलेली आहे. फलंदाजासाठी आपण वेनगाव बी संघाकडून पाहतोय सागरची टीम वेनगाव. दीपक आणि संदीप ओपनिंगला पाहतोय आपण वेनगाव टीम कडून. चला सामन्याला चालू करायचा. यानंतर सेकंड राऊंडचा सामना होईल सावळे ये संघामध्ये आणि गोरकामत संघामध्ये. जरी आपले गोरकामत संघ आणि सावळे संघ आपण तयार राहायचे. लगेच 3 षटकाचा सामना असेल. सर्व सामने यानंतर ते 3 षटकांचे होतील याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिला सोर चेंडू घोषित अवंतर धावसंख्येने मात्र श्री गणेश केला जातोय. गोलंदाज कोण? चंद्रू गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. टेंबेवाडी संघाकडून प्रथम गोलंदाजी करत असताना पहिलाच खराब चेंडूने सुरुवात करतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावाने श्री गणेश होतो ते मात्र वेनगाव संघाची धावसंख्या 1. इथं मात्र क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं आणि इथं धोक्याची घंटा. ऐन वेळी मात्र दीपक परतला, अन्यथा मात्र इथं परतावं लागलं असतं तंबूमध्ये. आणि हा मात्र चांगला चेंडूची फेकी होते. थोडासा नाराज गोलंदाजीवरती स्वतः चंद्रू. थोडासा खालून असतं तर त्रिफळा उद्ध्वस्त झाला असतं जाणतोय. गुडली स्पॉटवरचा चेंडू होता, काही समजलं नाही मात्र दीपक याला उर्फ पोलाड. हा खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. जर लांब लचक लॉबी जे आहे त्याला चेंडू आढळला तर आपण मारू शकता फलंदाज, कारण नो घोषित केला जाईल. इथं अवंतर धावसंख्येने माती खातं बरं होते. 2 धावा ना, धावा 2 ना. हा खराब चेंडू, नो. फ्री हिट असेल. असो, अजून सरावाचा अभाव आहे प्रत्येक संघावरती. तिथं पाहतोय आपण एक खराब चेंडू फेकल्यानंतर मात्र एक पुन्हा निर्धाफेकी करतोय चंद्रू. तर मग क्रॉस फटका खेळला आहे, सफल फटका आहे, त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. हा पहिला चौकार वेनगाव संघासाठी पाहायला मिळतोय. दीपकच्या बॅटमधून स्वतःचा वेग खातं ओपन करतोय मात्र दीपक. या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 7 अंकावरती. माझ्या समवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण नंदू, स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे. इथं मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय, चेंडू थांबणार नाही, पुन्हा चौकार. वारंवार मात्र
फलंदाज क्रॉस फटका खेळतोय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन करणं गरजेचं आहे टेंबेवाडी संघाला. इथं चौकार येतोय पुन्हा, मात्र 11 धावा धापलकावरती लागल्यात. यानंतर सेकंड राऊंडचा सामना होणार आहे. दोन्ही संघ मात्र तयार राहायचे. तर मात्र ऑफसाईडला टोला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार. एका धावावरती दीपकला समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धावा पाहतोय आपण धापलकावरती. प्रथम षटक संपुष्टात आलेलं आहे. वैयक्तिक पहिलं आणि आता दुसरं षटक कोण घेऊन येणार? दत्ता कोणाच्या हातात चेंडू मात्र देणार दुसऱ्या षटकासाठी? नाव काय बाळा गोलंदाजचं नाव? शिवा. आता शिवाजी गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. टेंबेवाडी संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र आलाय. आता सरकारी अडचं जे षटक होतं, प्रतिबंधक जे षटक होतं ते इथं संपुष्टात आलंय. 12 धावा मात्र कुठून काढल्यात त्या मात्र वेनगाव संघाच्या फलंदाजांनी. इथं पुन्हा ऑफसाईडला टोलला चेंडू, परंतु पुन्हा क्षेत्ररक्षक आहे. चुकीच्या एंडला मात्र इथं फेकी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. प्रत्येक चेंडूवरती आपण धावा सांगतोय, कोणी विचारण्याची गरज नसावी. तर शिवाजी पाहतो गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू चांगला आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. कुठलंच मात्र या चेंडूला उत्तर नसेल त्या फलंदाजाकडे. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. आणि इथं मात्र बॅटची फलंदाज दीपक यांच्या पारीचा अंत होतोय. पहिला हादरा बसतो वेनगाव संघाला दीपक यांच्या स्वरूपामध्ये. चला वन डाऊन साठी रुपेशला पाहतोय आपण. एक हा हिटर फलंदाज आहे, परंतु वन डाऊन साठी गेलाय. पुन्हा बॅटची कडा होती, परंतु काही तर क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. एक धाव मिळेल रुपेशला. स्वतःचं खातं ओपन करतोय. धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. तर मात्र क्रॉस फटका रुपेशच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. संदीपच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. तिकडे हॉलेंडर आहेत. चेंडूची फेकी करायचे मैदानामध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. षटक चांगलं हाताळलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती जो फटका खाल्लाय शिवाजी या गोलंदाजाने, त्यामुळे धावसंख्येला आकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र वेनगाव संघाची 1-21. गुरु येतोय तिसरे षटक हाताळण्यासाठी मात्र टेंबेवाडी संघासाठी.
चांगलं अडवलाय चेंडू इथं. बॅकअप चांगला भेटला, अन्यथा इथं सुद्धा मात्र दुसरी रन पूर्ण झाली असती. एका धावचे समाधान मानावं लागेल. 22 धावा धापलकावरती. गुरु गोलंदाज वरती मालकावरती पाहतोय आपण गुरुला. हा चेंडू अप्रतिम चेंडू होता, कुठलाच उत्तर नाही. गुडली स्पॉटवरचा चेंडू होता, काही समजला नाही फलंदाजाला. आडवा पट्टाने खेळायला प्रयत्न केला, इथं बीट होते पूर्णपणे. स्टेट आउट ग्राउंड फटका खेळला असता कदाचित हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता. पाहूया पुढील चेंडू. हा सुद्धा चांगला आहे, परंतु पंचांनी स्वर घोषित केलाय. नक्कीच चाणक्य दाखवताना यष्टीरक्षक दत्ता. बाहेरचा चेंडू लगेच आतमध्ये ओढून घेतलाय, ह्याला चाणक्य यष्टीरक्षक म्हणतात. हा चांगला आहे, हा सुरेख चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 23. क्रॉस खेळलेला चेंडू, त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मधून जातोय, सीमारेषे बाहेर चौकार. 27 धावा जाऊन पोहोचले, त्या मात्र स्कोर धापलकावरती वेनगाव संघाच्या. अजूनही संदीप ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये क्रीज मध्ये तैनात आहे. तेवीस नंतर चौकार. आता परत पुन्हा क्रॉस फटका खेळलाय, त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार नक्कीच. इथं पाहता आपण एका धावावरती समाधान मानावं लागतंय. फलंदाज संदीप याला शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शिल्लक असेल. 28 धावा दापलकरती लागल्यात. अजून एक षटक आहे, धावा इथं होतील. तिथं फटका फसलाय रुपेश यांचा, आणि मात्र रुपेश यांच्या पारीचा अंत होतोय. दुसरा आदरा बसतोय बेनगाव संघाला. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलंय. 4थं षटक हाताळण्यासाठी स्वतः दत्ता येतोय. कर्णधार की दुसऱ्या कोणावरती विश्वास दाखवतोय. सागर येतोय 4थ्या क्रमांकावरती. दीपक येतोय 4था क्रमांक हाताळण्यासाठी. 28 धावा धापलकावरती लागल्यात. 28 धावा. ओपनिंग फलंदाज अजूनही क्रीज मध्ये तैनात आहे. धावा होऊ शकते 40 धावापर्यंत मजल मारणं आवश्यक आहे, ते मात्र बेनगाव संघाला. या षटकामध्ये 10 ते 12 तरी धावा येणं गरजेचं असेल. परंतु पाहूया, क्रिकेट आहे. फुलटॉस चेंडू, इथे क्षेत्ररक्षक चांगला आहे आणि एका धाववरती समाधान. चला, मी विनंती करतोय गोरकामत संघाचा कर्णधार आणि सावळे ये संघाचा कर्णधार टॉचून करता या. इथं त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. नक्कीच कुठेतरी सराव नसेल सागरचा. हा फटका तुला स्टेट ऑन ग्राउंड खेळणं गरजेचं होतं. आडवा पट्ट्याच्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच इथं त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. सागर यांच्या पारीचा अंत झाला. इथं
पाहूया तिसरा विकेट वेनगाव संघाचा. आता मात्र गणेश जातोय 5व्या क्रमांकावरती. गोरकामत संघाचा कर्णधार आणि सावळे ये संघाचा कर्णधार. गणेश कर्णधारला पाठवायचे. तूच आहेस का? नाही कर, टॉच करून घे, पाठव कोणाला तरी. नाही रघुनाथचा दुसरा कर्णधार आहे. पाहतोय आपण गणेशला 5व्या क्रमांकावरती धाडलंय. शेवटचे 4 चेंडू मात्र प्रगतीपथावर शिल्लक आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते चौथ्या गोलंदाजाकडून. असलं ऊन तापलंय, गोलंदाजाचं डोकं पण तापत गेलं असेल, पण गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळते. फटका चांगला आहे परंतु प्रोटेक्शन आहे त्या दिशेला. चेंडू उचलणार आणि इथं काय घडलंय मैदानामध्ये, जिथं 1 होती तिथं 2, तिसरी धाव घेतले. काही गरज नव्हती. आणि आपण चुकीच्या एंडला जर फेकी केली ना तर मग ह्याचा मोबदला भोगावा लागतोय. 3 धावे ऍड करायचे आहेत. गोलंदाजी चांगली होताना पाहतोय आपण, पण तो क्षेत्ररक्षणामध्ये थोडस खराब झालं. इथं फेकी चुकीची झाली आणि 3 धावा मात्र कन्व्हर्ट झाल्या तिथं. हा फटका सफल फटका, चेंडू थांबणार नाही. 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर चौकार. चेंडू घ्यायचा आहे तो. आहेत का कोण तिकडे? तो बॉल फेकायचा आहे. ते क्षेत्ररक्षकाला विचारा. क्षेत्ररक्षक ऑफसाइड क्षेत्ररक्षक कोण आहे त्याला सांगा. क्षेत्ररक्षक तो पुढे चाललाय. डॉट चेंडू आहे. धावसंख्या 35 धावा धापलकावरती आल्यास 36 धावांची गरज असेल विजयासाठी टेंबेवाडी संघाला. मग पुढे गेले, पुढे सरळ सरळ जा, सरळ जा. हा तिकडे सरळ जा. हा तिकडेच पुढे जा. हा चला बॉल आलाय तो घ्या. चला टॉच इन करून घ्यायचा आयोजक विकी. दो 35 धावा झाल्यात आणि 2 पॅनल्टीच्या याड केल्यात. एकूण 37 धावा धापलकावरती. 36 36 झाल्यात आणि ह्या 2 38 धावा झाल्या पॅनल्टीच्या धरून. इकडे या तुम्ही, तुमच्यासाठी तर खुर्च्या आहेत. मी विनंती करतोय गोरकामत संघ, आपण त्यांना खुर्च्या द्या बसायला. आपली ह्याच्यानंतर मॅच आहे, मग परत तुम्हाला संधी भेटेल. थांबा इकडे. प्रत्येक संघाला साठी खुर्च्या ठेवल्यात. फलंदाजांना चांगली आयोजकांनी सोय केलेली आहे.
टॉच विन पाहतोय आपण गोरकामा संघाने प्रथम टॉस जिंकलाय. चला फलंदाज मैदानामध्ये तैनात करायचे आहेत टेंबेवाडी संघ. चला सामन्याला सुरुवात करा. पंचांनी पण लक्ष द्यायला पाहिजे ना. बेल्स ठेवायला पाहिजे. गाड पाहिजे का हे आम्ही बरोबर. समीर हॅलो विधानो. खालापूर तालुक्यातील टेंबेवाडी हा संघ इथं पाहतोय चौथा सामना असून सुद्धा मात्र वेळेवर आलेला आहे आणि हेल्मेटला चेंडू आदळला इथे. स्ट्रायकर फलंदाज चंद्रू चंदू 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 पाहतोय आपण. स्ट्रायकर फलंदाज नॉन स्ट्रायकला दत्ताला पाहतोय. एक जबरदस्त ओपनिंग जोडी आणि हा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. पुन्हा चेंडू डॉट होतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र ते निर्धाफेकी करतोय गोलंदाज दीपक. चांगली गोलंदाजी सुरुवात मानावं लागेल. इथे 39 धावांचं टार्गेट आहे. इथं फलंदाजी चांगली करावं लागेल. पाहिलं गेलं तर गोलंदाजी चांगली होत आहे. पुन्हा मात्र डॉट चेंडू. वारंवार 4 चेंडू मात्र बीट झालाय हा फलंदाज. ओपनिंग फलंदाज आहे. सॉरी 3 चेंडू. 3 चेंडू झालेत ना पंच. 4 झालेत. याचा लक्ष नाही रे स्कोररचा तुमच्या. आता मात्र पुढे सरसावून खेळला आहे फलंदाज. त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. एका धावावरती समाधान मानावं लागतं आणि एका धावने श्री गणेश होतोय. आता मात्र दत्ताला स्ट्राईक मिळते. ते चांगला फटका आहे परंतु पाहूया
आउटफील्ड थोडीशी क्षेत्ररक्षण 2 धावा वाचवतोय. 3 धावा धापलकावरती आल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 36 धावेची गरज आहे. पाहिलं गेलं तर प्रति षटकामध्ये 12 धावा कराव्या लागतील. इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्रॉस फटका खेळला होता चंदू या फलंदाजाने. एका धावावरती समाधान मानावं लागेल. इथं संदीप पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 2 घेऊन आलाय संदीप. डॉट चेंडू. 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव मात्र खर्च केले गोलंदाजाने. इथं हात खोलावे लागतील ओपनिंग फलंदाजांना. इथं दुसरी धाव घेताना मात्र बाद होतोय दत्ता फलंदाज. किती? तिसरी का दुसरी? धावा पंच किती? पंच धावा किती? एकच. दुसरीला आउट आहे ना. चला फलंदाज जायचंय. स्पीडअप घ्यायचंय. तिकडे आउट झाला. वरती आउट झालाय. दत्ता आउट झालाय. चंदू आउट नाहीये. इथं फटका चांगला आहे. त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार आणि दुसरी धाव कन्व्हर्ट झालेली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. धापला जाऊन पोहोचले 2 धावाच्या मदतीनं. 7 अंकावरती. 7 धावा धापलकावरती लागला. दुसरे षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी चांगली होते. इथं पाहायला गेलं तर फलंदाज होईल बाद. पुन्हा दत्ता जातोय. 18 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. शेवटचा बॉल. पहिला ओपनिंगला गेलेला. किती बोले? फक्त 7 धावा धापलकावरती आल्या. आता सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आता थोडस दडपण पाहतो आपण टेबीवाडी संघावरती. षटक क्रमांक 2 संपूर्णात आले.
धाव फलक फक्त आणि फक्त 7. अजूनही 32 धावांची गरज आहे. 16 धावाचे टार्गेट आहे आता. टार्गेट भलं मोठं आहे, परंतु हे तिसरं षटक तुम्हाला चांगली फटकेबाजी करावं लागेल. पण तिसरं षटक गोलंदाज चांगला आहे रुपेश. आणि काय चेंडू होता, परंतु तेवढा चांगला फटका मात्र खेळला आहे फलंदाजाने. क्रॉस द लाईन खेळलेला फटका, एका धावातील समाधान. धावफलक जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. रुपेश गुडलिंग स्पॉटवर होता हा चेंडू. पुन्हा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सर्व गोलंदाजांकडून. इथे पूर्णपणे हाबी ठरतोय वेनगाव संघ टेंबेवाडी संघावरती. वेनगाव बी संघ. बॅटची ए जिथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार मिळेल. 12 धाबा या चौकाराच्या मदतीने पाहतोय आपण धावफलकावरती. इथे षटक क्रमांक 2 तिसरं संपुष्टात आलंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 या अंकावरती. चौथं षटक हाताळण्यासाठी सागर मात्र पूर्णपणे पकड निर्माण केले ती मात्र वेनगाव बी संघाने. इथं उंची जास्त आणि लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये झेलपर्यंत, परंतु इथं 2 धावा कंप्लीट केले गेल्यात. जाणतो वेनगाव संघ की आता हा संघ आपला हा सामना आपण विजय मिळवलाय. हा चांगला चेंडू. फलंदाज बाद आहे का? जास्तच ऑफस्टमच्या बाहेर चेंडू. सोड चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. धावफलक जाऊन पोहोचले. किती 13 का किती रे? धावा किती आल्या? 15 धावा. पूर्णपणे फलंदाजीचा सफल पाहायला मिळतोय. निर्धाचूनची सांगता होते.
इथं उर्वरित चेंडू राहिलेले मात्र आता खेळून घ्यायचे आहे. फुकटचा आऊट घेऊन फायदा नाही सागर. मॅच सोडलेले आहे टेंबेवाडी संघाने, परंतु जे राहिलेले चेंडू त्याचा सराव करून घ्यायचा आहे. षटक क्रमांक शेवटचा संपुष्टात आला. इथं विजय होतो तो मात्र वेनगा बी संघ सेकंड करून घ्यायचे आपण दोन्ही संघांनी.